इस बार देखा जाए विश्वास पाटिल और किरण पाटिल के बीच कांटे के टक्कर का मुकाबला है। मुकाबला मैदान के अंदर शिव शंभो नियति स्पोर्ट कोहली चिंतवाड़ा बनाम नेहा इंटरप्राइजेस आपके अचल 11 इंडियन आर्मी घोट विश्वास पाटिल की सेना है। तो फिलहाल इस बार देखा जाए जल्दी प्लानिंग बनाइए, बॉल को जल्दी चेक कीजिए और मैदान के अंदर तुरंत जाइए। हमारे नवनाथ साहब यहाँ मौजूद है, नवनाथ शालून के, जिन्होंने आप सभी ने देखा होगा कि जिसे महाराष्ट्र का वर्ल्ड कप कहते हैं, रतन बोरा ट्रॉफी में उन्होंने अच्छी कमेंट्री की थी। अच्छे क्रिकेटर है और अच्छे इंसान भी है। जरूर नासिक के संतरी का इस्तेमाल वो कर रहे खाने के लिए, उसमें स्टेमिना और बढ़ जाता है। तो फिलहाल चलिए मैच को शुरुआत कीजिए, वक्त बर्बाद नहीं है। दोनों सलामी बल्लेबाज मैदान के अंदर पीली जर्सी देख के, इस बार थोड़ी सी हल्दी कलर की है, ये जरूर राष्ट्र की याद आ गई है। लेकिन अचल 11 इंडियन आर्मी टीम टॉस जीतकर मुझे लगता है यहाँ घोट टीम ने पहले गेंदबाजी करने का फैसला किया है। शिवा गोंधली इस टीम के अंदर है, लेकिन प्लानिंग क्या होगा विश्वास पाटिल का वक्त बताएगा। अनिश्चितताओं का खेल क्रिकेट है और क्रिकेट ये जेंटलमैन्स गेम है। क्रिकेट एक बेहद रोमांचक खेल है। जब तक आखिरी बॉल फेंकी नहीं जाती तब तक क्रिकेट में कोई भविष्यवाणी दोहराई नहीं जाती। सागर पाटिल आपको सूचना है, आप थोड़े जिस चेयर के अंदर बैठिए। अब 12वां खिलाड़ी है, बाकी देखने के लिए लोग मौजूद है यहाँ। रूल इज रूल। आराम के साथ चाचू हमारे साथ बैठे। चाचू आपका भी हार्दिक स्वागत कर रहा हूं और मैच का आंखों देखा बताने के लिए हिंदी कमेंट्री में अमित जी मात्रा आपकी सेवा के लिए जुड़ चुका हूं। सनवार है, जय बजरंग बली का वार है। देखना पड़ेगा किसके ऊपर किसका होगा वार, कौन रहेगा अंदर कौन जाएगा घर, वक्त ही बताएगा। लेकिन दोनों खिलाड़ी एक दूसरे को जो चाचू जानते हैं, लेकिन दोनों टीम एक दूसरे के साथ हार मानने के लिए तैयार नहीं है। अरे प्रभु ही जाने रायगढ़ फोर्टिस प्रीमियर लीग से कौन सी टीम बाहर जाएगी। कमांड डीजे। ओके रोशन, मुझे लग रहा है आ रहे ही अपनी ये साउंड सिस्टम सुंदर संगीत लेके, लेकिन मैच अभी शुरुआत हो गई है। एक अगर थोड़ी सी धुन बजा देते तो और अगले शेर में मेरे को मजा आ जाएगा। लाइट धुन चाहिए। संगीत एक ऐसी चीज है चाचू, तुम्हारा गम पूरी तरह से इस बार निकल जाता है। दुख में कितने भी हो, कई गाने सुनने के बाद किशोर कुमार जी की, मोहम्मद रफी की, आदमी खुल जाता है। पहले गेंदबाज तैयार है बॉलिंग ट्रैक के ऊपर। गैनीनाथ जिन्होंने क्या गेंदबाजी की थी, क्या फील्डिंग की थी अपनी टीम के लिए। 6 विकेट उन्होंने हासिल किया 7 ओवर में। वो गैनीनाथ तैयार है, लेकिन गैनीनाथ के सामने इस बार देखा जाए जितेंद्र सातोड़े। एक मैच में मुझे लगता है उन्होंने 44 रन इकट्ठा किया था। लेकिन देखना पड़ेगा किरण पाटिल के साथीदार पहुंच चुके। एक बाएं हाथ के बल्लेबाज, एक दाएं हाथ के बल्लेबाज है। जर्सी इस बार देखा जाए अंपायर क्या अभी तक मैच शुरू क्यों नहीं हो रही है, प्रश्न बार बार सामने होता आ रहा है और हमें प्रश्न पड़ रहा है लोगों को कि ये क्या हो रहा है। ये शिवा गोंधली और किरण भाई के भी ऐसी बातचीत होते रहेगी। यहाँ कोई नहीं है, दोस्त है, लेकिन क्या सुमड़ी में घुमड़ी आप दोनों का मुझे कुछ पता नहीं है। तो चलिए मैच को शुरुआत होने जा रही है। अंपायर से गार्ड ले रहे सभी का हार्दिक स्वागत कर रवि पाटिल सर भी मौजूद है। तो चलते चाचू, जार सिर झुक जाए वही मंदिर है, जार नदी समा जाए वही समंदर है। जीवन के इस कर्मभूमि में युद्ध बहुत है, लेकिन हर जंग जीत जाए। डॉक्टर फरीद सर इशारा दे रहे, मैं तैयार, तुम तैयार तो हम भी तैयार। हो जाए बल्ले बल्ले, पहली गेंद पहली डिलीवरी। हल्के हाथों से गेंद को खेला। इस बार देखा जाए गली में गेंद को धकेला, सिंगल के साथ खाता ओपन किया इस बार बल्लेबाज जितेंद्र ने, और सिंगल के साथ शिव शंभो नियति स्पोर्ट और लेफ्टी बल्लेबाज दाया बाया कॉम्बिनेशन है। मराठी म्हणतात उजवा आणि डावा आहे। बघूया इस बार कप्तान किरण पाटिल पहली दफा गेम को खेलेंगे। मैच को मुझे जीतना है, विश्वास पाटिल ने कह दिया मुझे भी जीतना है, लेकिन जीतेगा कौन हारेगा कौन ये देखने के लिए तमाम दर्शक बॉन्ड लाइन के बाद मौजूद है। आसमान में कबूतर उड़ रहे हैं, मैंने प्यार की याद आ गई, सलमान खान वैसा ही रह गया। 1 रन बोर्ड के ऊपर शिवा गोंधली कुछ परिवर्तन करके बाएं हाथ के बल्लेबाज दाया बाया कॉम्बिनेशन भारत की जोड़ी की मुझे याद आ गई अंतरराष्ट्रीय तौर के ऊपर सौरव गांगुली साहब और सचिन तेंदुलकर साहब की, वैसी जोड़ी याद या शिव शंभो नियति स्पोर्ट कोहली चिंतवाड़ा की। चलिए इंडियन आर्मी टीम ने टॉस जीतकर गेंदबाजी करने का फैसला किया है।
एक बैकवर्ड पॉइंट, एक शॉट कवर है मिड ऑफ, और एक बार फिर से थोड़ी सी जड़ में जरूर गेंद थी, नीचे डाली हुई थी गेंद थी, लेकिन यहां पर फैसला क्या फरीद सर, मामला कठिन है लगता है, लेकिन फरीद साहब ने कह दिया है कि बल्लेबाज पॉपिंग क्रीज के अंदर सुरक्षित पहुंचे, डायरेक्ट हिट आया था, निशाना परफेक्ट लगा दिया था, लेकिन मिलेंगे इस गेंद के ऊपर एक स्कोर जाएगा तो। और परशुराम कोहली सर आए हुए हैं, जिन्हें प्यार से लोग परशा कहते हैं, परशा उनकी पहचान है, और जिन्होंने अच्छा क्रिकेट खेला हुआ है। बलवंती संधू साहब, लालचंद्र राजपूत साहब, चंद्रकांत पंडित जी, उमेश मांजरेकर के साथ 2 स्कोर। और इस बार यस, विश्वनाथ मस्कर साहब रायगढ़ एसोसिएशन के सलाहकार, उन्होंने कह दिया कि हमारे अचल इंडियन आर्मी टीम को ढेर सारी शुभकामना, मैच को जीते। डीजे वालों को भी उन्होंने शुभेच्छा दी है कि आपको भी शुभेच्छाएं। मस्कर साहब आप देखते रहिए, चाहे आप होंगे नासिक में, लेकिन जल्दी आने का प्रयास करो, टीम के लिए बड़ा मौका रखा है। मस्कर साहब ने कह दिया मैच को जीतने तो दो, मैं आता हूं जल्दी। रनमंच के 3, यहां अच्छी गेंदबाजी चल रही, गैनीनाथ की चौथी गेंद, इस बार किरण पाटिल के लिए, राइट आर्म राउंड रैकेट, शॉट ऑफ प्लेन, शॉट ऑफ प्लेन, शॉट ऑफ प्लेन, खराब गेंद, खिड़की चंपा, खुश में रंभा, देखो बड़े लंबा चकमरा खंबा ठोक लीजिए। अप्पा मौर्य, शंकर महादेव साहब, भारत के मशहूर लोकप्रिय सिंगर, जिनके जुबान से निकला हुआ गाना है कटार कालदास घोसली इस फिल्म की। स्कोर 9 के घर में 7 पे किरण पाटिल पहुंचे। शॉट ऑफ प्लेन, गैनीनाथ ने 3 गेंदें सही फेंकी, लेकिन चौथी गेंद शॉर्ट गेंद फेंकी और उसके ऊपर किरण पाटिल ने शानदार पुल किया, गेंद सीमा रेखा के बाहर चली गई 6 रन के लिए। यस, 9 रन, सत्यन मात्र आए। गैनीनाथ, ये देखिए एक बार फिर से ड्राइव देखने को मिल चुका है, गेंद लॉन्ग ऑफ के क्षेत्र में जा रहे, फील्डर तैनात है, ऐसा लेजी नहीं चलेगा भाई साहब, क्रिकेट में आलसी काम नहीं चलता है, तंदुरुस्ती की रक्षा करता है लाइफ बॉय होना चाहिए, लाइफ बॉय होता है तंदुरुस्ती बहुत, आपको पता है। इंपॉर्टेंट बात, फास्ट, चूहे को पकड़ने के लिए बिल्ली कभी दास्ताने नहीं पहनती, उसके पंजों में ताकत है, कमान आना चाहिए। जॉन्टर साहब जी ने कहते बॉल को पकड़ने के लिए बॉल के आगे ही दौड़ के आइए, तब बॉल मिलेगी। स्कोर 11 स्कोर। ये गई बेहतरीन, इस बार हुक किया है, और इसी के साथ लपा देखा बाउंड्री। गैनीनाथ की 3 गेंदें खराब साबित हो गई है। पहले ओवर के समाप्ति के बाद रन बन चुके 15। कैप्टन किरण पाटिल का जलवा चालू हो चुका है। 15 लॉस ऑफ 0 विकेट लीजिए। नक्कीच लाख मेहनत चालतील, पण लाखांचा पोशिंदा मारता कामा नये। छत्रपती शिवाजी महाराज एकच राजा इतिहासाच्या पानात होऊन गेला, सिकंदर झाला, पण राजा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा नाही आहे। धावसंख्या पहिल्या षटकानंतर 15ला 0 गडी, कुठली हानी नहीं। क्या गैनीनाथ थी 3 गेंदें सही भेगी थी, 3 गेंदें खराब आई। 3 गेंदों में आ चुके 12, पहले 3 गेंदों में 3, 15। किरण पाटिल व्यक्तिगत खेले 13 पे, 2 पे खेले जितेंद्र 7 ओड़े। और नए गेंदबाज आ रहे हैं, एक बार फिर से गेंदबाज का नाम बताइए, क्योंकि 12 को कुछ पता नहीं है। बिल्कुल देखिएगा एक बार, प्रदीप शिवादा जयगा, शिवादा की आवाज में क्या दम है देखिए। वो वहां से अगर बोल सकते तो यहाँ बिना माइक से आवाज आते नौना जी, इसका मतलब एक किसी को आवाज दे सकते तो वो भी खुश हो सकती। 12 हमारे सागर पाटिल जी मौजूद है। कल आपकी शर्यत है पिस्तौल, तो कल उधर आप जाएंगे 101%, कोई टेंशन, लेकिन आप दौड़ो मत, बैल को दौड़ने दो।
रन बन चुके 15। लेकिन कहते हैं ना, अगर गधों से हल चलते तो बैलों को कौन खरीदता है, बैलों की अहमियत है। रन बन चुके 15 रन। आसमान खाली है, सामने बड़ी बड़ी इमारतें बन चुकी है। पैसा आने के बाद एक ब्लॉक जरूर वहां लेंगे। और इस बार देखा जाए प्रदीप जी गेंदबाजी करने के लिए आ चुके। परिवर्तन चाहिए गेंदबाजी में। किरण पाटिल वहां सेट हो चुके। भारत के कप्तान है, उन्होंने कह दिया कि मुझे चाचू को एक ट्रॉफी देना ही चाहिए। उनके दूसरे आपके मालिक है धोनी बोईर। लेकिन देखना पड़ेगा, यहां विकेट की जरूरत है। लेकिन एक साइड से कप्तान सेट हो चुके। 2 शॉट ऑफ प्ले नहीं उस गेंद ओवर में। गहनीनाथ का ओवर महंगा साबित हो चुका है। दूसरा मैंडेटरी पावर पे चल रहा है। एक पॉइंट है, गली है। एक इस बार देखा जाए शॉट थर्ड मैन है, ऑफ साइड के ऊपर, ऑन साइड के ऊपर शॉट फाइन लेग, शॉट स्क्वायर लेके। ये बॉल अच्छी बॉल, बहुत ही बढ़िया बॉल। देखिए गेंद नीचे रह गई है, संपर्क हुआ नहीं गेंद और बल्ले के बीच। जात अच्छा मिलन नहीं है, वो उत्पत्ति नहीं है। और क्रिकेट मैदान के ऊपर गेंद और बल्ले के बीच संपर्क नहीं है, वो गेम डॉट है। रन बन चुके हैं 15। 5 बॉल शेष। ये बाउंड्री जाएगी, ये बाउंड्री जाएगी। दिशा दी, ज्यादा रूम दिया तो चौका बूम हो गया। पॉइंट सीमा रेखा के बाद दंदनाती हुई गेंद। दैट्स अ फोल्ड जी। से हमारे वासुदेव भोईर साहब इस मैच को देख रहे हैं, तो वासुदेव भोईर साहब आपका हम हार्दिक हार्दिक स्वागत करिए। इस रायगढ़ 41 प्रीमियर लीग में आपका बड़ा योगदान है। इरादे लाख बनते हैं लेकिन बन के बिगड़ जाते हैं, लेकिन शिरडी वही जाते वासुदेव, उन्हें साईं बाबा बुलाते। ओम साई राम। साईं बाबा का एक वाक्य मुझे आज भी याद है। लेकिन रन तो बन चुके 19। और एक बार फिर से ड्राइव देखने को मिल चुका है। लॉन्ग ऑन के ऊपर गेंद चली गई और रन छुड़ाना इसे कहते हैं। चीते की चपलाई, लोमड़ी का दिमाग, भागम भाग, मानो किरण पाटिल खरगोश और हिरन को भी मात दे सकती थे। तेज और मुस्तैद दौड़ रहे, वॉड रनिंग। 2 रन, पहला रन तेजी के साथ लिया और दूसरे रन के लिए पहुंच गए। 21 पे स्कोर जा चुका है। थोड़ी मिस फील्डिंग होगी लॉन्ग ऑन फील्डर द्वारा, लेकिन 2 के साथ स्कोर पहुंच चुका है। इस बार देखा जाए 21 विदाउट लॉस से काम। जायद फरीद सर और सैंडी पालकर जी इस बार मैच के अंपायर की ड्यूटी निभाते हुए। प्रदीप जी तैयार एक बार फिर से और द विकेट से। ये फुल टॉस जरूर गेंद ऑन द ग्राउंड। शिवाजी के पास, ओहो पीछे भी प्रोडक्शन है। खराब 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 से ट्रक्शन आज चल 11 इंडियन आर्मी द्वारा। लेकिन मिलेंगे 2 रन इस बार देगा जितेंद्र सातोड़े को। 2 के साथ स्कोर आगे जाएगा 23-23। आखिरी 2 गेंदें शेष। यस, गोवा ट्रिप लेके जाएंगे विश्वनाथ मस्कर साहब। अगर सुपर 4 में है, आचल इंडियन आर्मी पहुंचती है। यस, दूसरा ओवर जारी है, तुरंत लेके जाएंगे। लेकिन देखना पड़ेगा सामने भी टीम शंभो नियति स्पोर्ट कोहली चिंपड़ा टीम है। यस, चाचू की तरफ से 10,000 का इनाम जरूर है। अगर शिव शंभो नियति स्पोर्ट्स पर रखतरा ऐसा नहीं चलेगा भाई साहब। फील्डिंग इज इंपॉर्टेंट, बात ध्यान में रखिए। दक्षिण अफ्रीका टीम फील्डिंग के बारे में लोकप्रिय टीम थी विश्व में। लेजी क्रिकेट में काम बिल्कुल नहीं चलती है। अब जानबूझ के खराब फील्डिंग नहीं कर रहे, लेकिन फील्डिंग डिपार्टमेंट महत्वपूर्ण है। रन बनेंगे 25 जून 1932 को कर्नल सी के नायडू साहब के नेतृत्व में हिंदुस्तान ने पहला टेस्ट क्रिकेट खेला और 25 जून 1983 को हिंदुस्तान ने पहला विश्व कप जीता। कपिल देव साहब के नेतृत्व में 25 रन बोर्ड के ऊपर आ चुके। याद आ गई, दोनों कप्तानों को सलूट कर रहे हैं हम। अंतिम बॉल, ये देखिए ड्राइव देखने को मिल चुका है। लॉन्ग ऑफ के ऊपर गेंद चली गई, हल्के हाथों से खेल दिया सीधे बल्ले से। किरण दौड़ रहा है, किरण पाटिल दौड़ रहा है। क्या रनिंग, जानते हैं मुझे रन चाहिए और रनों की संख्या और बढ़ना ही चाहिए। रनिंग बिटवीन द बहुत ही बढ़िया। कप्तान देखिए 22 यार्ड के पिच के ऊपर कितने तेज दौड़ रहे। 2 ओवर के समाप्ति के बाद 27 रन विदाउट लॉस से काम। 27 2 षटकानंतर अश्व शंभो नियति स्पोर्ट कोहली चिंपड़ा संघाची धावसंख्या 27 बिनबाद 27। पाणी चाहिए।
मंदार भाई हमारे आ चुके। मंदार भाई हार्दिक स्वागत। पहले के जमाने में द्वापर युग में भगवान को मिलने के लिए राधा वन में जाती थी, लेकिन अभी राधा सागर कितने भी टाइम के ऊपर व्हाट्सएप के बिंदास आती। जमाना बदला है, कलयुग आया है, खिलाड़ियों का दम लग चुका है और रन बन चुके 27। आखिरी 3 ओवर बाकी है इस पहले इनिंग का। यह आंखों देखा हाल मैं हिंदी में आपके के साथ आया हूं, लेकिन नेक्स्ट मैच मैदान के अंदर होगी। जो मुकाबला है मेरे हिसाब से हम बताएंगे। समीरा निधि बलौली पेन सतीश पाटिल की सेना और उन्हें फाइट करेंगे जरीमरी नागा उरन जयेंद्र कड़ू की सेना। दोनों कप्तान को हम सूचना कर रहे, इनिंग के बाद आप टॉस बॉक्स में टॉस करने के लिए हाजिर हो जाए। पानी की मांग की है। क्या रन चुराया किरण पाटिल ने अपने टीम के लिए। जितेंद्र और किरण के बीच ये रनिंग तेज दौड़ में देख के मुझे युवराज सिंह और मोहम्मद कैफ की याद आ गई। वो भी जब भागते थे विरोधी देखते रहते क्या भाग रहे। तो फिलहाल इस बार देखा जाए रन बन चुके 27, 27 विदाउट लॉस से काम। चाचा कह दें चाचू, लड़का लड़की घर से भाग गई, माँ बाप के हाथ में मिले तो मारपीट, नहीं तो जोड़ी फीट। तुम्हारी जोड़ी फीट है। थोड़ा सा हंसी मजाक चाचू चाहिए, नहीं तो सीरियस लोग अस्पताल में बहुत है। सुबह कौन जल्दी उठेगा किसी को कुछ पता नहीं, क्योंकि आदमी चलते समय ही खत्म हो जाता है और लोग पूछते अचानक क्या हुआ, हार्ट अटॅक, बीमारी खतरनाक आहे म्हणून सांगतो प्रत्येकाने हसून बोलत जा। आपली माणसं ज्याचू काय करतात, माणूस मेल्यावर त्याला हलवून हलवून उठवतो, बोलतात तू आता बोलच काय नाही। आता ती मेलेली माणसं काय बोलतील। फिलहाल तो चलते हैं 27 पे स्कोर जा चुका है 27। लहू दादा इस बार स्कूटी के ऊपर बैठ के और तीसरे गेंदबाज बॉलिंग ट्रैक के ऊपर आ चुके। एक बार फिर से मेरे हिसाब से गैनीनाथ, जिनके पहले ओवर में 15 आए थे, लेकिन आप देखना पड़ेगा इस 3 ओवर में कितने रन आते हैं। लोग उपस्थित है, लहू दादा आपका हार्दिक स्वागत। वो तो क्या बोलो मत, लेकिन 27 हर जगह पे वो है। मुकाबला कड़ा है, कौन सी टीम घर जाएगी कौन सी अंदर रहेगी वक्त बताएगा। लेकिन अंपायर की जोड़ी देखिए, बड़े मियां तो बड़े मियां, छोटे मियां केवल केवल वालों, सुभान अल्लाह। अभी एक्शन अभी तक हुई नहीं है, जरा थोड़ा सा कंट्रोल आने, जरा तेज होने दो, उन्हें गर्म होने दो। स्त्री गर्म होने के बाद ही कपड़े के ऊपर मारने में मजा आती है। साहब आपको पता है, आप तो हमारे से ज्यादा जानकारी है आपको, तुमको पता है कि स्त्री के बारे में शौक लगा है। 27 स्कोर हो चुका है 27। पहले ओवर में 15, इस ओवर में 12। एक साइड से क्या जितेंद्र सातोड़े व्यक्तिगत खेल रहे 14 पे और किरण पाटिल खेल रहे 13 पे। टॉस करने के लिए हम सतीश पाटिल जयेंद्र कड़ू को सूचना और कैच गुड कैच। चलिए पाटिल खत्म हो रहे, किरण पाटिल के पारी का खात्मा लिया। शॉट फाड़ने के ऊपर पहला झटका गैनीनाथ ने कप्तान को चलता कर दिया है और स्कोर है इस बार 27, लॉस ऑफ 1 विकेट। शिवशंभो ने स्पोर्ट कोहली चिन्ह बढ़ा दीजिए। चले बैक टू द डगआउट, लेकिन खुशी का माहौल बन चुका है। आज चले इंडियन आर्मी टीम के गैनीनाथ ने चलता कर दिया किरण पाटिल को। देखिए एक मैच में आप हीरो है तो अगले मैच में आप जीरो। में हमेशा कहता हूं, देखिए जिस किरण पाटिल ने पहले दिन में क्या बैटिंग की थी, वही किरण पाटिल अपने टीम के लिए मेरे हिसाब से 13 रन बना के आउट हो चुके हैं। शॉट फाड़ने के ऊपर एक शानदार कैच लपक लिया है। लोग मौजूद है, टकटकी के साथ सभी लोग देख रहे हैं। पेन की हमारी टीम, संजय भाई हमारे डंगर और सतीश जी पाटिल की सेना आ चुकी है। उनके अपोजिट होगी जरीमरी नागा उरन जयेंद्र कड़ू की सेना। हथियारों को धार दो, प्लानिंग बनाओ और मैच नेक्स्ट तुम्हारी है। तीसरे इस बार गैनीनाथ ने चलता कर दिया। नए बल्लेबाज जो दर्शन भोईर मैदान के अंदर अंपायर से गार्ड लेके खेल रहे। ऑफ साइड के ऊपर ही देख सकते 4 खिलाड़ी इस बार देखा जाए अंदर। एक शॉट पॉइंट लेग, शॉट पॉइंट और शॉट इस बार देखा जाए यहां एक्स्ट्रा कवर के ऊपर खिलाड़ी तैनात है। ऑन साइड के ऊपर हम देख सकते हैं तो इस बार देखा जाए 5 खिलाड़ी सीमा रेखा के नजदीक तैनात है। पीछे देखो क्या हुआ। और इस बार ये बहुत ही बढ़िया सुंदर गेंदबाजी और शाम्बो
और देखिए एक तो भीम है तो दूसरा कहता है मैं गदाधारी हूं। 27। ओहो कैच! इस बार देखा जाए वाइडेस्ट लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर नंबर 4 डीजे आते दर्शन ने स्वागत किया गेंदबाज गैनीनाथ का डीजे। गोल तो रन बन चुके हैं 31। तीसरा ओवर जारी है, 3 गेंदे खत्म, 3 गेंदे शेष। गैनीनाथ के पहले ओवर में 15, प्रदीप के 12। विश्वनाथ मस्कर साहब मैच को देख रहे लायो, मन यह है लेकिन आखिरी 3 बॉल शेष, 31, 31 रन। ओ लाइन के अंदर से बॉल चली गई, बैक फुट पर गई, गेंद को खेलने की कोशिश की लेकिन शरीर से गेंद को दूर रखा। लाइन अच्छी थी, रन बनेंगे 31। आखिरी 2 गेंदे शेष। गैनीनाथ का सुंदर ओवर साबित होने जा रहा है। 5वीं बॉल, राइट आर्म राउंड विकेट बोईर को। बोईर बॉल को देखो और बॉल को मारो। क्या गेंदबाजी और सही इस बार देखा, प्रॉपर लेन के ऊपर गेंद, क्या विकेट कीपिंग कर रहे विश्वास पाटिल, खुद कप्तान ने देखी। अंतिम बॉल शेष, बढ़िया विकेट कीपिंग का मुजाहरा लेकिन रन नहीं मिलेगा। 31 पे स्कोर रुका हुआ है। तो स्कोर हो चुका 31। वो हर जगह पे है, जहां कम कम है वहां वो है। 31 जिकडे जागा कमी तिकडे रिकाम्या जागा भरल्या जातात या। 31 धावा बोर्डवर। आखिरी गेंद मैच अचल 11 इंडियन आर्मी और शिवशंभो नियति स्पोर्ट कोहली चिंपड़ा के बीच मुकाबला चल रहा है। अचल 11 इंडियन आर्मी टीम पहले गेंदबाजी कर रही है और पहले बैटिंग शिवशंभो नियति स्पोर्ट कोहली चिंपड़ा कर रहे हैं। चिंपड़ा टीम का स्कोर पहुंचा 31, लॉस ऑफ 1 विकेट। हमारे बेहतरीन स्कोरर उमेश भोईर, इनकी गांव की ये टीम है लेकिन आखिरी गेंद शेष, अंतिम बॉल। नितेश पाटिल साहब खारगर इनका आगमन हो चुका, मंच के ऊपर उनका तहे दिल से हार्दिक स्वागत। धावसंख्या 31, काय म्हणता? चल पंच आपले रिओ पाहिजे असं आपण लगेच घ्यायचा असतो, याची दक्षता घ्या। 31 को चलिए मैच शुरुआत कीजिए, तुरंत चाहिए तो। तुम टाइम निकालेंगे तो क्या मजा है। इस अंतिम बॉल गैनीनाथ और गई हक्का बक्का। जबान लकीरे, बोला तो बोला, आ गए छक्का।
जमाने में क्या था, ये प्रॉब्लम पड़ जाता है हमारे साथ। रवि सर हंस रहे, आवाज में क्या है, आवाज को ऐसा धन के बदलाओ कि तमाम लोग दीवाने आपके होना चाहिए। हमारा कैसा किलकिल चंपा लोकप्रिय बॉलर इज नेम शिवाला बॉलर, कान बंद है सब। और विश्वास पाटिल वाइड घोषित किया, बॉल लगी है इस बार, देखिए संभाल के, बल्ला जोर से लगाया है, बल्ले के ऊपर गेंद लगी नहीं, अंपायर सैंडी पालकर ने तुरंत वाइड घोषित किया। शिवादा बॉलर इज नेम योगेश। वाइड बॉल आ चुकी है, स्कोर पहुंचा है 38। परिवर्तन जरूर चल रहा है फील्डिंग में, लेकिन एक पॉइंट गली, थर्ड मैन है। स्लो रन का प्रयोग किया, क्रॉस लाइन से आड़े बल्ले से इस बार का पुल किया है, डीप और इसी के साथ भागम कर रहा है, थ्रो खराब आया है, विश्वास पाटिल ने बढ़िया कैरी किया है, लेकिन मिलेंगे इस गेंद के ऊपर 2 रन। गुड रनिंग बिटवीन द विकेट। यहां मुझे लग रहा है जितेंद्र और दर्शन जी के बीच 2 के साथ स्कोर जाएगा। 40 के घर में आखिरी 11 गेंदें शेष अभी तक है। इस ओवर की 5 आने वाली 6। आसमान खाली है, 2 पक्षी देखिए उड़ रहे हैं आसमान में कैसे। और इस बार स्ट्रेट ड्राइव, सामने गेंद चली गई है, 1 सिंगल मिलेगा, लेकिन बढ़िया से रक्षण यहां अचल इंडियन आर्मी द्वारा 1 सिंगल के साथ स्कोर आगे जाएगा। 41 अचल इंडियन आर्मी घोट टीम पहले गेंदबाजी कर रही है। आने वाली 4 बॉल शेष है, लेकिन इस ओवर में कितने रन इकट्ठा होंगे देखना पड़ेगा। और गई आसमानी सुल्तानी गेंद एयर होस्टेस के गोदी में, लंबा लंबा छक्का। समीरा आणि निधी बलवली पेन, ज्यांचे कॅप्टन आहेत सतीश पाटील, आणि जरीमरी नागाव उरणचा हा संघ आणि त्याचे कॅप्टन आहेत जयेंद्र कडू। तर बोथ टीम कॅप्टन दोघांनाही मी विनंती करेन संघनायकांना का टॉस साठी आपण लगेच संपर्क साधा। संघमालक संजयजी डांगर आहेत आणि वैभवजी कडू। नेक्स्ट मैच होणार है, लगेच रिपोर्टिंग करा। यस अमित मात्रे सर। यस, ये लंबा छक्का आया, स्कोर गया है 47-50 बनाने के लिए टीम को चाहिए 3 रन, लेकिन एक साइड से देखिए दर्शन भोईर की सुमधुर बल्लेबाजी चल रही है, जो व्यक्तिगत 16 पे खेल रहे हैं योगेश। और यहाँ बॉलर इन पे खेला हुआ है, लेकिन रन आउट क्या होना, संभाल के आप रन मिलेगा जरूर। इस बीच दूसरा रन होगा, देखिए अंपायर बताएंगे क्या है रन ये। तो पुढच्या दोन्ही कॅप्टनना विनंती करतो, इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करणार आहोत, आपण याची नोंद घ्या। और स्कोर 49-50 बनाने के लिए टीम को 1 रन चाहिए। दर्शन भोईर, और इस बार गलती करे तो शिवा गोंदली इस बार मिस हो चुके हैं। और एलबीडब्ल्यू लेग बिफोर आउट, एलबीडब्ल्यू मराठी में पायचित आ गए बल्लेबाज इस बार जगह ड्रेसिंग रूम में। स्कोर, आखिरी गेंद शेष 5वीं गेंद के ऊपर चलता कर दिया यहां दर्शन भोईर को, जिन्होंने अपनी टीम के लिए 2 छक्के 1 बाउंड्री डबल सिंगल के साथ 18 रनों का योगदान दिया। 1 डाउन बैट्समैन बैक टू द डगआउट, और नए बल्लेबाज 4 नंबर के ऊपर रोशन पाटिल, हट्टे कट्टे खिलाड़ी है। अंतिम बॉल शेष है योगेश की, रन बन चुका है इस बार देखा जाए। शंभो नियति स्पोर्ट कोहली चिंतपड़ा टीम का स्कोर है 49 विदाउट लॉस ऑफ 2 विकेट। अंतिम बॉल शेष,
आखिरी गेंद, आहा क्या बॉल देखिए, मोहम्मद सयामी की याद दिलाई इस गेंद के ऊपर मुझे योगेश ने। गुड बॉल योगेश। ओव्हर की समाप्ती 4 षटकानंतर शिवशंभो नियती स्पोर्ट कोहली चिंचपडा संघाची धावसंख्या 49 ला 2 गडी मैदानाच्या बाहेर 4 षटकानंतर आखिरी 6 गेंदे। पारी का ये स्लॉग हो रही, डेथ हो रहे, ये हानामारी का ओवर है। हमारे आगरी भाषा में इसे उस ओवर को कहते कुटाकुटी का ओवर है, सीआईडी में कहते दया तोड़ दरवाजा, और मिथुन चक्रवर्ती की भाषा में डुशुम डुशुम वाला ओवर, मारो। तर सन्माननीय आमचे महाराष्ट्रातील लोकप्रिय ज्यांनी अनेक वर्ष भजन गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले, बाहेरच्या देशामध्ये जाऊन ज्यांनी भजन गायलं आणि लोकांना जिंकलं मॉरिसमध्ये, ते सन्माननीय भजन रत्न सन्माननीय आमचे गुरुवर्य महादेव बुवा शाबासकर यांचं आगमन होते। थोड्याच वेळात त्यांचं आम्ही स्वागत करायचं तयार आहोत। आणि बघा त्याच वेळी यांचं आगमन होतंय अगदी आदरणीय आमचे पंडित शिवरामभाऊ वर्लीकर यांचे शिष्य, त्यांच्या समवेत त्यांचे शागीर अशोक बुवा पाटील, संदीपजी पाटील, या बुवा क्रिकेटवर अगदी महादेव बुवांचं नितांत प्रेम आहे। त्यांच्या मुखातून अनेक आपण गाणं ऐकलं असाल, परंतु विमानामध्ये सुद्धा हेलिकॉप्टरमध्ये सुद्धा त्यांचं गाणं नेहमी वाजलं जातोय, पंढरीचे वार करी तुकाराम तुकाराम नाम घेता काफे यम। वेलकम मोस्ट, आइए। फुल टॉस बॉल इस बार गैप में गेंद है, लेकिन मिड विकेट खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे, सिंगल मिलेगा और खतरा या थ्रो खराब आ गया है, लेकिन मिलेंगी इस गेंद के ऊपर 2 रन। गुड रनिंग बिटवीन द विकेट, स्कोर हो चुका है 51। शिवशंभो नियती स्पोर्ट कोहली चिंचपडा टीम का स्कोर है 51, लॉस ऑफ 2। धन्यवाद अमित जी। तर याच दरम्यान ज्यांचं आगमन होते मंचावरती अतिथी देवो भव आमचे भजन सम्राट आदरणीय महादेव बुवा शाबासकर यांचं या ठिकाणी आगमन होते, व या रायगड प्रीमियर लीग 40+ रायगड प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक 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 असं सहर्ष आम्ही स्वागत करतो। त्याच दरम्यान आमचे अशोक दादा आपलंही हार्दिक हार्दिक असं सहर्ष स्वागत। 51 रन बोर्ड के ऊपर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, आणि या क्रिकेटच्या व्यासपीठावर सन्माननीय रायगड भूषण अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले, सन्माननीय भजन रत्न महादेव बुवा शाबासकर यांचं आगमन। मोस्ट वेलकम बुआ, अपना मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। और ये अच्छी गेंद थी, बहुत ही अच्छी गेंद, और फिलहाल स्कोर रुका हुआ 51 के घर में। अगदी मौजूद है, सिंगल मिलेगा, फंबल हो रहे, फंबल, चल भाग मिलका। गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 के साथ स्कोर आगे जाएगा 53-53। आखिरी 3 बॉल शेष, और महादेव बुआ इसीलिए तानसेन साहब जी का वाक्य, संगीत मेरी जहांगीर नहीं लेकिन संगीत मेरी जिंदगी जरूर है। रन मंच के इस बार 53। हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट लोकप्रिय बन चुका है। आज मुरबी के मैदान के ऊपर रायगढ़ 40+ का भव्य दिव्य आयोजन नियोजन, और इस बार ग्लांस किया गेंद को, शॉट फाड़ने को चीरती हुई गेंद डीप फाड़ने सीमा रेखा के बाहर, दैट्स अ 4 डीजे। छत्रपति शिवाजी महाराज, इतिहास के पन्नों में सिकंदर राजा हुआ है, लेकिन राजा छत्रपति शिवाजी महाराज जैसे 57 रन जोरदार प्रहार करने के थे क्रॉस लाइन से, लेकिन गेंद बल्ले के बीच संपर्क हुआ ने डॉट गेंद। आखिरी गेंद शेष इस ओवर की 57 पे स्कोर जा चुका। विश्वास पाटिल ने अपने कंधों के ऊपर इस बात का विश्वास दिखाया, जिस डाली के ऊपर जो पक्षी बैठता है उसका विश्वास उस डाली के ऊपर रहता, उसका विश्वास अपने पंखों के ऊपर होता है। आज विश्वास पाटिल अचले इंडियन आर्मी के कैप्टन, देखिए क्या गेंदबाजी करे। अंतिम बॉल, फुल टॉस बॉल जरूर है, ऑन साइड के ऊपर इस बार लॉन्ग वन खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे, मिड विकेट खिलाड़ी ने गेंद को उठाया, ये देखिए खराब थ्रो, क्या जंप लगाया था, रनर का मौका, पालकर आउट, और मिलेंगे इस गेंद को मेरे ऊपर से 1 रन, और इसी के साथ इनिंग हुई खत्म।
यश व शंभो नियति स्पोर्ट कोहली चिंतबड़ा टीम का स्कोर है 58 और जीतने के लिए अचल 11 इंडियन आर्मी टीम को चाहिए। इस बीच 5 ओवर में 59 रन क्या होगा इसका आंखों देखा युवराज जी माली आपको बताएंगे, लेकिन चलते सागर जी मंडोकर के पास। धन्यवाद। धन्यवाद अमित मात्रे सर। चला मी विनंती करेन समीरा अँड निधी बलवली पेन कॅप्टन आहेत सतीश पाटील आणि जरीमरी नागाव उरण टॉस होणार आहे। चला दोन्ही कॅप्टनना विनंती करेन क्षणाचाही विलंब करू नका। रायगड 40+ प्रीमियर लीगची दर्जेदार स्पर्धा पाहतो आणि अतिथी कक्ष आणि आमच्या मुख्य स्टेजवर पाहतोय। अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मग भारतामध्ये असो आणि विदेशामध्ये सुद्धा आपल्या आवाजाची जादू ज्यांनी दाखवली ते आमचे मार्गदर्शक आणि आज महाराष्ट्रामधील आम्ही पाहतो एक नामवंत हे व्यक्तिमत्व आम्ही पाहतो आदरणीय महादेव बुवा शाबाजकर यांची उपस्थिती आणि त्यांना मी विनंती करेन तर टॉस आपण करणार आहोत। दोन्ही संघनायकांना शुभेच्छा देऊया। जरीमरी नागाव आणि समीरा अँड निधी बलवली पेन आणि अशोक दादांना मी विनंती करेन आणखीन एक भजन रत्न आणि या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण करतो टॉस। शुभेच्छा दिल्यात बलवली पेन आणि नागाव कॉल इन महादेवबुवा शाबाजकर यांच्या शुभ हस्ते। बलवली पेनचे कॅप्टन कॉल करतात आणि बुवांच्या शुभ हस्ते टॉस आणि कौल जिंकलाय बलवली पेन संघानं। मान्यवरांना विनंती करेन आपण आसनस्थ व्हावं। टॉस जिंकलाय बलवली पेन संघ। मान्यवरांना विनंती करेन आपण स्थानापन्न व्हा। टॉस आपण जिंकलात, इम्पॉर्टंट मॅच आहे, डिसिजन का असेल? फिल्डिंगला पसंती दिली। 40+ क्रिकेट आपण एन्जॉय करता आणि आता समिधा नागाव संघ आपल्या विरुद्ध आहे, तो सुद्धा एक चांगला संघ आहे। सुपर 8ची मॅच आहे, कशी तयारी असेल या सामन्याची? तयारी म्हणजे आम्ही तयारी केलेलीच आहे आणि आमचा एकच विचार असेल की मॅच कशी आम्ही जिंकू। काय चेंजेस आज संघामध्ये का ऑल टीम 30 सेट आहे? आता सिलेक्शन करू मी। सुपर 8चा सामना अजून काही टीममेट्स कडून अपेक्षा आहे का? अजून काही 1-2 खेळाडूंचा परफॉर्मन्स झाला या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये तर तुमच्या संघाची ताकद असेल आणखीन वाढेल। आता एक आमचा प्लेयर कालच त्याचे वडील म्हणजे मागच्या हप्त्यात वडील वाढले तर त्याची दिवस कार्य होते पण तो प्लेयर आला नव्हता तर तो आज इन झालेला आहे। तो एक प्लेयर आमच्या संघामध्ये इन होणार आहे। रायगड समालोचक असोसिएशन 40+ प्रीमियर लीग संकल्पना पहिलं वर्ष आणि एक चांगला प्लॅटफॉर्म काय म्हणाल या पर्व पहिलेच्या प्रवासाबद्दल? आतापर्यंत सुपर 8 पर्यंत आपण आलात, चांगलं त्यांनी आयोजन केलेलं आहे त्याबद्दल त्यांचे सर्वांचे धन्यवाद। शुभेच्छा असतील आपल्याला। टॉस जिंकलाय संघानं आणि आता वळणार आहोत आपण नागाव संघाचे संघनायक। काय गेम प्लॅन आहे? समोर संघ सुद्धा बलाढ्य आहे, आपला संघ सुद्धा तेवढाच पॉवरफुल आहे आणि सुपर 8चा हा सामना आहे। प्लॅन तर आम्ही केलेला आहे पण आम्ही तो प्लॅन मैदानामध्ये दाखवू। रायगड प्रीमियर लीग 40+ संकल्पना पर्व पहिलं काय म्हणाल एकंदरीत या स्पर्धेच्या प्रवासाबद्दल? आयोजन तर खूपच चांगलं आहे आणि स्पर्धा आम्ही चांगलं खेळत आलेलो आहोत। तिथं आम्हाला संदीप काकांचा खूप सपोर्ट झाला इथं। सुनील काका ॲक्च्युली ओमकारचे काका आहेत, ते ओमकार माझा खास फ्रेंड आहेत पण तिथं आम्हाला खूप सपोर्ट झाला आणि चांगलं आयोजन केलं। काही चेंजेस संघामध्ये? नाही चेंजेस नाही अजून केले नाही पण आम्ही तीच टीम विनिंग टीम ठेवण्याचा प्रयत्न। धन्यवाद, शुभेच्छा असतील। मॅचकडे वळणार आहोत। आज वेळात वेळ काढून आलेले आम्ही पाहतोय भजन रत्न संगीत रत्न आदरणीय महादेवबुवा शाबाजकर आणि अशोक बुवांना आम्ही पाहतोय आज दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल त्यांचं मी धन्यवाद देईन आणि स्वागताकडे वळणार नितेश पाटील प्रसिद्ध उद्योजक यांचा इथे आपण सन्मान करणार आहोत। महाराष्ट्राची परंपरा आणि अतिथी देवो भव पाहुण्यांचा सन्मान करणं हे आयोजकांचं कर्तव्य असतं आणि आज आमच्या आयोजकांच्या वतीनं अशोक बुवांना मी विनंती करेन आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करणार आहोत। रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशन आयोजित रायगड 40+ प्रीमियर लीग रायगड 40+ असोसिएशनच्या मान्यतेनं सन्माननीय आमचे साहेब नितेश शेठ आपण अमूल्य वेळ दिला आणि बराच वेळ ते या स्पर्धेचा आनंद घेत होते आणि आपण पाहतोय त्यांचा इथे सन्मान होईल।
आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल मी पुनश्च आपल्या मनापासून धन्यवाद देतो रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनच्या वतीनं. STCचा आम्ही धन्यवाद देतो आणि पुढचा एक सन्मान करणार आहोत. नवनाथजी सालुंके आदर्श खेळाडू, नेहमीच युवा खेळाडूंना मार्गदर्शन देणारे एक क्रिकेटची प्रचंड हौस, यांचा आम्ही सन्मान करतो. मी संदीप पाटील सर अध्यक्ष आहेत, यांना विनंती करेन त्यांचा आपण सन्मान करावा. खरंच महादेवबुवा शाबासकर म्हटलं तर त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. आणि आज आपल्या आवाजाची जादू बुवांना लाभलेली ही ईश्वराची देणगी. आणि असं म्हटलं जातं का जेव्हा तुम्ही टेन्शनमध्ये असाल, तणावामध्ये असाल, तेव्हा महादेव बुवांचं फक्त तुम्ही भजन ऐका, तुमचं सर्व दुःख दूर होईल. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्या या महान कार्यासाठी. मग आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये, खेडोपाड्यामध्ये असो, त्यानंतर महाराष्ट्राच्या आम्ही पाहतो अनेक विभागामध्ये, विदेशामध्ये, स्पेशली आमच्या नेरेगाव आणि महादेवबुवा शाबासकर यांचं खूप जवळचं नाते आणि आम्ही त्यांना वेळोवेळी पाहिले. तर त्यांचं या महान कार्याचा आपण सलाम करूया आणि लगेचच मॅचकडे वळूया. चला, वेळ खूप कमी आहे, आपल्याला मॅच ऑन करायचे आणि नेक्स्ट मॅच टॉस विन टीमला विनंती करेन आपण रेडी राहा. आणि जॉईंट होतील आमचे आणखीन एक दमदार समालोचक युवराज यांचा आवाज आपण ऐकूया उत्तरार्धामध्ये. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सागरजी मांडवकर सर, धन्यवाद अमितजी म्हात्रे सर, ज्यांचा एक हिंदीचा एक बुलंद आवाज, सुमधुर आवाज, सुमधुर वाणी आपण पहिल्या सत्रामध्ये ऐकली. पुन्हा एकदा उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं, आमच्या मान्यवरांचं, 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेलेत त्यात सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशन आयोजित रायगड 40+ प्रीमियर लीग, रायगड क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने आपण पाहतो ही दमदार स्पर्धा. आज 9व्या दिवसामध्ये आपण आहोत या स्पर्धेच्या आणि आज सुपर 8चा थरार आपण अनुभवत आहे. आणि त्या सुपर 8 मधील पहिला सामना आचल 11 इंडियन आर्मी घोट विरुद्ध शिवशंभो नियती स्पोर्ट्स कोली चिंचपाडा. 59चं लक्ष आहे. बघा, एकदा चेंडू जर तुम्हाला चेक करण्यासाठी दिलाय तर पुन्हा ती संधी मिळणार नाही. आयोजकांच्या वतीने आपण ही सूचना करतोय. बघा, खेळाडूंची नावं इथे माहीत नाही आहेत, फलंदाजांची. नक्की युवराज, एक सूचना सुद्धा असेल, 12व्या खेळाडूने इकडे तिकडे जायचं नाहीये, हा सुद्धा स्पर्धेचा नियम आहे. चला, पहिल्या बॉलवर अपील इथे पाहायला मिळतंय. पंचांनी अपील फेटाळून लावली आहे. जितेश होते पहिल्या बॉलवर स्ट्रायकिंग एंडवर.
आणि दुसरे आपण पाहतोय संदीप पाटील. चला जितेश पाटील आले. थोडंसं कन्फ्युजन इथे क्रिएट झालं होतं ते आता सॉल्व्ह झालं. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, ओव्हर पिच बॉल, अगदी रडार मधला बॉल त्याला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. चुकलं तुझं. सुरुवात केली या इनिंगची. 59 रनचं लक्ष्य आणि त्यामुळे सुरुवात अशी दमदार होणं आवश्यक आहे हे त्यांनी ओळखलंय आणि संदीप गावण यांच्या विरुद्ध हल्ला चढवलाय. 7 धावा धावफलकावर. पुढचा बॉल संदीप यांचा. हॅलो, नेहा एंटरप्राइजेस वरचे ओलेचे सरसरा रामशेठ घरत साहेबांचं आगमन झालं. त्यांना विनंती करते की आपण मंचावर स्थानापन्न व्हा आणि त्यांच्या समेत GS घरत वरचे ओले हे सुद्धा उपस्थित आहेत. आपलं मनाच्या अंतकरणापासून सरसे स्वागत. या मंचावर आपलं सरसे स्वागत असेल. ओ टू युवराज माली सर. धन्यवाद. 8 धावा धावफलकावर. सेन्सिबल क्रिकेट. षटकार काढला, त्यानंतर एक सिंगल काढून स्ट्राईक रोटेशनचं काम केलंय. अजूनही 51 धावांची इथून आवश्यकता असणार आहे. येणारे बॉल असतील 27. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आता इथे खेळावं लागेल. क्लेवर इथे बॅटिंग करावी लागेल. दुसऱ्या बाजूला अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी, फिल्डिंगचा स्टँडर्ड इथे उंचवावा लागेल टार्गेट वाचवण्यासाठी. पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका खेचलाय. 1 बाउन्स समोरच्या दिशेला, बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल चाललाय. 4 धावा चौकार. डीजे ऑपरेटिंग रोशनचे आपण पाहतो. याच दरम्यान आमचे रामशेठ घरत वरचे ओवले यांचं या ठिकाणी आगमन झाले. नेहा एंटरप्राइजेस वरचे ओवलेचे ते ओनर आहेत आणि खास करून नियती स्पोर्ट्स शिवशंभो या संघाला त्यांचा फार मोठा सपोर्ट आहे. आणि याच दरम्यान आमचे मेडिटेक स्पोर्ट्सचे सर्वे सर्बा आणि ऑल इंडियाला त्यांची टीम क्वालिफाय झाली असे आमचे दिनेश शेठ सावंत यांचं या ठिकाणी आगमन झाले. दिनेश शेठ या मंचावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याच दरम्यान आमचे जरीमरी नागाव संघाचे पॅकर आदरणीय वैभव शेठ कडू यांचं देखील आगमन झालंय. वैभव शेठ आपलं देखील हार्दिक 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 असं स्वागत. जाऊया मैदानाकडे जिथे द्वंद्व युद्ध चालू आहे मैदानामध्ये. एका साईडला नियती स्पोर्ट्स शिवशंभू आणि त्यांना फाईट करते अचल 11 इंडियन आर्मी गोट. थँक्यू. शेवटचा बॉल इथे बाकी. हो, परफेक्ट वाईडी शॉर्कर लाईन. अगदी प्रचंड वेगाने बॉल हाताळला. विकेट किपरने उर्वरित काम पूर्ण केले आणि डॉट बॉलने मात्र ओव्हरची समाप्ती झाली. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि 59 रनचा पाठला करत असताना अचल 11 इंडियन आर्मी घोट सुरुवात दमदार केली आहे. बिनबाद 13 आणि इक्वेशन आपण पाहूया. 24 बॉल आणि 46 रनची आवश्यकता इथून. बोबले यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांच्या माध्यमातून आम्हाला एक सायकल पुरस्कृत झाले. फलंदाज असो किंवा गोलंदाज असो किंवा क्षेत्ररक्षक एखादी सायकल त्यांच्याकडनं आम्हाला पुरस्कृत झाली. त्यांचं नेहा एंटरप्राइजेस वरचे ओवले संघाचे ते संघ मालक आहेत रामशेठ घरत वरचे ओवले. त्यांचा हार्दिक 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 असं सहर्ष स्वागत. त्या दरम्यान आमचे दिनेश शेठ सावंत येतात आमच्याकडे. या त्यांच्याकडनं आम्हाला 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त झाले. रोख रक्कम 30,000 रुपये. या दिनेश शेठ सावंत आणि ऑल इंडिया जी प्रीमियर लीग जाते तिथे क्वालिफाय टीम झाली होती, मात्र त्यांचा हात आता असं नकार दिसतोय. हरली का आपली टीम? या दिनेश शेठ सावंत आपलं देखील हार्दिक हार्दिक असं सहर्ष स्वागत. स्वागतम स्वागतम. अतिथी देवो भव. आणि ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे. महाराष्ट्राचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर अतिथी देवो भव
आलेल्या पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान या मंचावरती केला जातो. सर्व पाहुण्यांचं हार्दिक 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 दिनेश शेठ सावंत आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. या आपण मंचावरती. चला मॅच ऑन करूया आपण. पुढील मॅच आपल्याला एका साईडला जरीमरी नागाव आणि त्यांना फाईट करेल या ठिकाणी आपण पाहतोय समीरा अँड निधी बलवली पेन सतीशजी संतोष आलाय सतीशजी पाटील यांची टीम. चला गेम ऑन. 24 बॉल 46 ची गरज आहे. संतोष मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 ने सुरुवात केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये हाफ ट्रॅकर बॉल बॅकफुटवरनं कट केलंय. पॉइंटच्या डोक्यावरनं बॉल चाललाय. डीप पॉइंटला क्लिअर करतोय. पहिल्याच बॉलवर चौकार येतोय. खोलण्याचा मोका दिलाय, संधी दिली, रूम दिला आणि तो रूम ओळखला संदीप पाटील यांनी आणि अगदी दमदार सुरुवात, टायमिंग आणि टेक्निकचा पुरेपूर वापर आणि चेंडूला पाठवले ते सीमारेषा पार. धन्यवाद गिरीश. तर या दरम्यान खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर अचल 11 इंडियन आर्मी घोट ही टीम मैदानामध्ये खेळते आणि जर लगातार कोणताही फलंदाज 3 षटकार ठोकतोय तर त्या फलंदाजाला अर्जुनभाई कल्याण डोंबिवली 40+ मास्टरचे ते अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडनं 2000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल इंडियन आर्मी अचल 11 इंडियन आर्मी घोट या टीमसाठी. नक्कीच पारितोषिकांची अनाउन्समेंट करतच होते आमचे सत्यवान सर आणि त्याच दरम्यान विकेट आली. आपण पाहू शकाल टॉपेज लागला आणि उर्वरित काम विकेट किपरने पूर्ण केलंय. पहिला धक्का इथे लागतोय अचल 11 इंडियन आर्मी घोट टीमला. 59 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना बॅट्समन बाद होत आहेत संदीप पाटील. 2 चौकार त्यांच्या बॅटमधनं आपण पाहिले. या ओव्हरची सुरुवात खूप चांगली केली होती. आपण पाहतोय संतोष म्हात्रे यांच्या विरुद्ध. त्यानंतर दुसऱ्याच बॉलवर त्यांनी पलटवार केला आणि विकेट काढली. आता येणारे 22 बॉल आणि 42 रनची गरज आहे. आता आक्रमकता इथे स्वीकारावी लागेल, विस्फोटक फलंदाजी इथे साकारावी लागेल आणि अनुभवाने भरला असलेले खेळाडू आहेत त्यामुळे त्याचा वापर ते इथे करतील. ते नक्कीच रायगड 40+ प्रीमियर लीगचं एक दिमागदार नियोजनबद्ध असं आयोजन तुम्ही अनुभवताय. आज या स्पर्धेचा 9वा दिवस. सुपर 8चा थरार, त्यापैकी पहिला सामना प्रगतीपथावर आहे. अचल 11 इंडियन आर्मी घोट टीमला येणारे 22 बॉल 42 ची गरज. त्यांच्या विरुद्ध शिवशंभो नेते स्पोर्ट्स कोली चिंचपाडा. हे बिग बॅटल, ही बिग फाईट, हा रणसंग्राम, ही रणधुमाळी सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये. विश्वास पाटील 3ऱ्या क्रमांकावर दाखल झालेत स्ट्रायकिंग एंडवर, स्वतः कॅप्टन या टीमचे. यावेळेस मात्र हुक केलाय. टायमिंग आहे का प्रॉपर, अंतर पार करेल का? उंच जास्त गेला होता. किरण पाटील बॉलच्या खाली आलाय स्क्वेअर लेगला. चांगलं अंतर त्यांनी पार केले, बॉलला पिक केले, थ्रो केले. त्या दरम्यान 2 धावा काढण्याचा पुरेसा अवधी, 2 धावेने अकाउंट ओपन केलंय. खरं तर ब्लाइंडर फटका खेळला होता, अगदी लाईन लेंथ रीड केली नव्हती, मात्र ताकदीने हा फटका मारल्यामुळे बराच उंच गेला आणि कोणताही फिल्डर त्या ठिकाणी तैनात नव्हता. किरण पाटील यांनी चांगला एरिया कव्हर केला, बॉलला अडवलं. 2 धावेने धावफलक पुढे सरकते. 19 धावा स्कोर कार्डवर आहेत. 21 मध्ये 40 ची गरज आहे. आता जवळजवळ 12 रन रेट इथे गरज असणार आहे, आवश्यक असणार आहे अचल 11 इंडियन आर्मी घोट टीमला जर हा सामना जिंकायचा आहे. आता करव आणि मरोची स्थिती आहे, डू ऑर डाय सिच्युएशन आहे. आता ही नॉकआउट मध्ये गेली आहे स्पर्धा, कारण सुपर 8चा थरार आहे. यावेळेस पुन्हा मिसटायमिंग स्ट्रोक, फिल्डर खाली येण्याचा प्रयत्न करतायत आणि चांगला झेल. किरण पाटीलचा ऍथलेटिझम, फ्लेक्झिबिलिटी सर्व काही पाहायला मिळालंय. मुख्य विकेट आणि धक्का क्रमांक 2 इथे लागतोय. महत्वपूर्ण विकेट. विश्वास पाटील टीमचे कॅप्टन, टीमचे संघनायक मात्र इथे स्वस्तात माघारी परतलेत. थांबणं गरजेचं होतं, पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं होतं, संघाला शेवटपर्यंत विजयापर्यंत घेऊन जाणं गरजेचं होतं. नक्कीच. तर याच दरम्यान शिवशंभो नेती स्पोर्ट्स मैदानामध्ये खेळते आणि शिर्डीवरून थेट प्रक्षेपण पाहतात
24 लाईव्हच्या माध्यमातून ते वासुशेठ भुईर खऱ्या अर्थानं त्यांनी देखील शुभेच्छा दिल्यात. शिर्डीला आहेत आणि या मॅचचा ते आस्वाद घेतात. तिथून त्यांनी देखील या आपल्या रायगड 40+ प्रीमियर लीगला शुभेच्छा दिल्या. उद्या त्यांची उपस्थिती इथे लाभणार आहे आणि शिवशंभो नेती स्पोर्ट्स जर हा सामना जिंकला आणि सुपर 4मध्ये दाखल झाला तर त्यांच्याकडनं रोख रक्कम 10,000 रुपयाचं पारितोषिक शिवशंभो नेती स्पोर्ट्सला डिक्लेअर झालेलं आहे. आणि जर अचल 11 इंडियन आर्मी घोट हा संघ जिंकला तर लगेच येत्या शनिवार रविवार त्यांना सुपर 4मध्ये जर गेला तर येते शनिवार रविवार त्यांना गोवा ट्रिप यशवनाथ शेठ मस्कर आणि भरत शेठ असतील आणि आमचे भूषण शेठ असतील यांच्याकडनं डिक्लेअर झालेली आहे. धन्यवाद. क्या बात आहे. प्रोत्साहन वाढवण्यासाठी आपण पाहतोय प्रचंड वर्षाव कौतुकांचा बक्षिसांचा इथे करण्यात येतोय, लावण्यात येतोय. त्याच दरम्यान डॉट बॉल आलाय. एक चांगलं षटक आपण पाहतोय संतोष म्हात्रे यांचं. आतापर्यंत 6 धावा दिल्यात आतापर्यंत आणि 2 महत्वपूर्ण विकेट त्यांनी संपादित केलेत. संदीप पाटील असतील, विश्वास पाटील असतील, सुभाष गोंधळी नवीन फलंदाज झालेत. शेवटचा बॉल 19-2 अशा परिस्थितीमध्ये सध्या संघ आहे. अजून 40ची गरज. हो, सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह फक्त दिशा दिली. ऑन साईडला फिल्डर नाही आहे इनफिल्ड मध्ये. एक रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का? थांबवलं गेलंय संतोष सुभाष गोंधळी यांना आणि चांगला कॉल. सिंगलने ओव्हरची समाप्ती झाली आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 20-2 आहे आणि येणारे 18 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही आपण जर पाहिलं 39ची गरज आहे. रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित असलेले आदरणीय कृष्णाबुवा देशमुख यांनी देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात आणि तेही स्पर्धा लाईव्ह एन्जॉय करतात. त्यांनी देखील या स्पर्धेला खास करून शुभेच्छा दिल्यात. त्यांचं आपण या रायगड 40+ प्रीमियर लीगमध्ये हार्दिक असं स्वागत करूया. सामना चुरशीचा होणार. यामध्ये तीळ मात्र शंका नाही. 18 बॉल 39ची गरज म्हणजे प्रति षटक 13ची सरासरी. रिक्वायर्ड 13 रन्स पर ओव्हर इथे आवश्यक आहे. सुरुवात चांगली झाली होती संदीप पाटील यांच्या माध्यमातून. 2 चौकार 10 धावांची खेळी त्यांनी साकारली, ते बाद झाले. विश्वास पाटील आले, 2 धावांचं योगदान दिलं. असं वाटत होतं की चांगल्या टचमध्ये आहेत, मात्र तो फटका किरण पाटील यांचा, तो झेल अफलातून, त्यामुळे त्यांनाही परतावं लागलं. आता जितेश पाटील आणि सुभाष गोंधळे यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. जितेश पाटील ज्यांनी षटकाराने सुरुवात केली होती अगदी स्वॅग मध्ये, ते कुठेतरी स्ट्राईक पासून वंचित राहिलेत, त्यामुळे धावा इथे येताना पाहायला मिळत नाहीयेत. 20-2 अशा सध्या परिस्थितीमध्ये संघ आहे. 59 रनची गरज. 18 बॉल 39. रायगड 40+ प्रीमियर लीग 2024-25 चा हा सुपर 8चा थरार तुम्ही अनुभवताय. 9व्या दिवसामध्ये आपण आहोत या स्पर्धेच्या आणि आता नॉकआउट मध्ये स्पर्धा गेली आहे. जिंकला तर थेट सुपर 4, पराभूत झाला तर मात्र प्रवास संपुष्टात येणार आहे. संदीप गावंड यांच्यावर पुन्हा एकदा जबाबदारी 3ऱ्या षटकाची सोपवली गेली शिवशंभो नेती स्पोर्ट्स कोली चिंचपाडाकडून. चला मॅचला लगेच सुरुवात करा. बघा, अतिरिक्त वेळ आपण घ्यायचा नाहीये, ही विनम्रतेची सूचना आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. सुभाष गोंधळे स्ट्रायकिंग एंडवर आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो, पहिलाच बॉल भन्नाट वेग इथे पाहायला मिळालाय. अगदी आयडी शॉर्करचा हा बॉल आणि अजिबातच सुभाष गोंधळे यांना लाईन रीड करता आला नाही या बॉलची. सरळ निघून गेल्या विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. आता 17 मध्ये 39. बघा, ऍक्शन रिप्ले 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. खरं तर फुटवर्क नव्हतं, खडे खेळण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे बॉलपर्यंत लवकर पोहोचले नाहीत ते सुभाष गोंधळे आणि संदीप गावंड यांचा एक अफलातून बॉल सरळ निघून गेला भन्नाट वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये. त्यावेळेस थोडासा कमी गतीने टाकलेला बॉल होता. लॉफ केलाय समोरच्या दिशेने. लॉंग ऑफ वरून फिल्डर आलाय पुढे. सिंगल मिळणार आहे. सिंगल डबल्सने धावफलक हलतं राहील, मात्र लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी मध्ये मध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी इथे गरजेची असणार आहे. ती म्हणजे अचल 11 इंडियन आर्मी घोट टीमला 59 रनच्या लक्ष्याचा त्यांना पाठलाग करायचा आहे. 21 झाल्यात 2 विकेटच्या मोबदल्यात. 16 मध्ये 38ची गरज. आस्किंग रन रेट, रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललाय जसे जसे सिंगल डबल्स येतील, कारण चौकार षटकार इथं येणं गरजेचं आहे. संदीप गावंड यांची चांगली गोलंदाजी आतापर्यंत पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच 13 आल्या होत्या, मात्र आतापर्यंत 2 बॉलवर लाईन लेंथमध्ये त्यांनी चांगला बदलाव केलाय आणि थोडंसं वर्चस्व ते म्हणजे फलंदाजांवर गाजवलंय, यामध्ये मात्र शंका नाहीये.
रोशन पाटील सध्या विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. रणनीती आखली जाते फील्ड प्लेसमेंटमध्ये. वारंवार कॅप्टन किरण पाटील बदलाव करतायत, सूचना देतात खेळाडूंना. सातत्याने अगदी तरुण वयापासून ही मंडळी एकमेकांच्या विरुद्ध खेळतायत, सोबत खेळतायत. त्यामुळे प्लस पॉईंट मायनस पॉईंट प्रत्येकाचे ठाऊक आहेत. त्यावर घाला घालण्याचा प्रयत्न नक्कीच होणार या स्पर्धेमध्ये. वाडी शॉर्कर अगदी फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. बॉल बॅकड्राईव्हचा हा फटका होता जितेश पाटील यांचा आणि त्याच ताकदीने बॉलला अडवलंय ते म्हणजे संदीप गावंडे यांनी. 3 बॉलमध्ये आतापर्यंत एकच धाव खर्च केले, 2 डॉट बॉल आलेत. अफलातून इथे कमबॅक केले. पहिलं षटक महागड, मात्र तदनंतर या ओव्हरमध्ये अप्रतिम अशी गोलंदाजी. जितेश पाटील 4 बॉल 7, सुभाष गोंधळी 4 बॉल 2 वर खेळतायत. एक्सलेशनची गरज आहे, बॅटिंगचा गेअर शिफ्ट करण्याची इथे खरी गरज आहे. लोअर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय ऑन साईडला. काऊ करण्याला स्वतः किरण पाटील बॉलवर जात आहेत. चांगली फिल्डिंग त्यांच्याकडून आणि एकच धाव मिळणार आहे. एक धावेने प्रेशर वाढणार आहे फलंदाजांना, आत्मविश्वास वाढणार आहे तो फिल्डिंग करणाऱ्या शिवशंभू नेती स्पोर्ट्स कोहली चिंचपाडा टीमचा. कारण इथे मोठ्या फटक्यांची गरज आहे. टॉप ऑर्डर लवकर बाद झालेत, कोलॅप झाले 2 फलंदाज आणि आता 14 बॉल सदतीची गरज. 22ला 2 अशी सध्या परिस्थिती आहे. 2 for 2 आफ्टर कम्प्लिशन ऑफ 2.4 ओव्हर्स. 14 बॉल 37. अप्रतिम षटक आतापर्यंत. 4 बॉल 2 धावा खर्च केल्यात. यावेळेस स्लोवर ऑन बॉल, मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक. फिल्डर तैनात लॉंग ऑफला. अगदी जाग्यावर बॉल त्यांच्या येतोय. रन मिळेल फक्त सिंगल. आतापर्यंत 5 बॉल 3 धावा खर्च केल्यात. इकॉनॉमिकल स्पेल हाताळतात संदीप गावंड. आपल्या टीमसाठी एक कंजूस गोलंदाजीचा प्रात्यक्षिक इथे दाखवतायत, एक उदाहरण इथे मात्र दाखवतायत. शेवटचा बॉल 13 बॉल आणि आता 36 रनची गरज. धावा लागल्या धाव फलकावर 23. झपाट्याने वाढलाय तो रिक्वायर्ड रन रेट. आता जवळजवळ 18च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. थोडंसं कठीण होऊन बसलंय आचल 11 इंडियन आर्मी घोटसाठी. मात्र एबिलिटी, केपेबिलिटी, क्षमता इथे प्रत्येकामध्ये आहे. मात्र आज या क्रीडांगणावर या रायगड 40+ प्रीमियर लीगच्या सुपर 8च्या थरारामध्ये ते सिद्ध करावं लागेल. सिद्ध केला तर प्रसिद्ध होणार आहे तुम्ही, यामध्ये ते मात्र शंका नाही. तर खऱ्या अर्थानं आपण दिनेश शेठ सावंत या ठिकाणी पाहतोय आणि त्यांचे चिरंजीव आयुष दिनेश सावंत हे देखील उपस्थित आहेत. आज खास करून सुपर 8ची मॅच पाहण्यासाठी त्यांची उपस्थिती लागले. तर आयुष, या मंचावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आयुष ये या आयुष. आणि आयुष अध्यक्ष साहेब, जर आयुष पाहिला ना तर एक लेदर क्रिकेट म्हणून चांगला खेळतोय, जबरदस्त लेदर क्रिकेट खेळतोय. अंडर 14चा हा खेळाडू आहे. आयुष बघा कसा येतोय आपल्याकडे, जबरदस्त क्रिकेटर आहे. अंडर 14चा हा खेळाडू आहे आयुष. त्यांच्या माध्यमातून खूप सारं चांगला क्रिकेट आम्हाला पाहायला मिळतंय. आयुष या, हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. सर्वांचं सहर्ष स्वागत रायगड 40+ प्रीमियर लीग 24-25 मध्ये. 12:36ला आता सामना येऊन थांबलाय. जिथे 13 बॉल 39 हवे होते, फक्त 3च धावा आल्या. 12 बॉल 36. 3 आल्या 3 सिंगल आल्या त्या ओव्हरमध्ये, 3 डॉट आले. त्यामुळे आता 12 बॉल 36ची आवश्यकता. संदीप गावंड यांचा 2 षटकांचा तो स्पेल, जिथे 16 धावा आल्या. कमालीचं कमबॅक त्यांनी करून दिलं आपल्या टीमला आणि कुठेतरी अडचणीमध्ये टाकलं ते आचल 11 इंडियन आर्मी घोटला. आता झपाट्याने धावा कराव्या लागतील. रिकॉर्ड 18 रन्स फोर 18ची सरासरी प्रतिषटक गरजेची आहे. ड्रिंक्स ब्रेक सध्या मैदानाच्या आतमध्ये. आमचे मान्यवर तुम्ही पाहू शकाल 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपल्या मुख्य स्क्रीनवर. सुमधुरशी आपण पाहतोय क्रीडा स्पर्धा, देदीप्यमान हा क्रीडा सोहळा सातत्याने 10 दिवसांचा आपल्याला अनुभवायला मिळाला. रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनच्या माध्यमातून आमचे अध्यक्ष संदीपजी पाटील सर, सत्यवान म्हात्रे सर यांच्या अथक परिश्रमात त्यांना मिळाली सर्व सहकाऱ्यांची साथ. आणि त्यामुळे आपण पाहतोय हा 10 दिवसाचा कुंभमेळा क्रिकेटचा, खास करून 40+ क्रिकेटसाठी आपल्याला अनुभवायला मिळतोय. 12 बॉल 36 मैदानाच्या दिशेने आपण जातोय. सामना सुद्धा तुळशीचा होईल अशी आपण अपेक्षा करूया. इथून पुढे मोठे फटके येतील, ते म्हणजे आचल 11 इंडियन आर्मी घोटसाठी जितेश पाटील, सुभाष गोंधळे यांच्यावर मोठी जबाबदारी. जितेश पाटीलने सुरुवात दणक्यात केली होती. असं वाटलं की आता खोऱ्याने धावा ओढतील, मात्र त्यानंतर गोलंदाजांनी केलेली नियंत्रित गोलंदाजी, त्यामुळे त्यांच्या त्या धावगतीला लागलाय ब्रेक. आणि आता तो ब्रेक त्यांना तोडायचा आहे, तो गतिरोधक बाजूला काढायचा आहे. तर आता मोठ्या फटक्यांची गरज. किरण पाटील स्वतः कॅप्टन, ही मोठी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतात. सातत्याने ज्या पद्धतीने त्यांनी टॉसच्या वेळी मनोगत व्यक्त केलं की मंगळवारपासून सातत्याने क्रिकेट खेळतात. रायगड 40+ प्रीमियर लीग असेल, ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग असेल, मोरावेची स्पर्धा असेल, उरण परिसरातील 2 स्पर्धा सातत्याने क्रिकेट खेळतात. त्यामुळे आता मोठी जबाबदारी. 12:36. चला मॅचला लवकरात लवकर सुरुवात करा प्लीज. खूप वेळ आपल्याला या सामन्याला झालेला आहे.
सुभाष गोंधळी स्ट्रायकिंग एंडवर 12 बॉल 36 ची गरज. किरण पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतील. जितेश पाटील 6 बॉल 8, सुभाष गोंधळी 5 बॉल 3. शेवटपर्यंत या दोन्ही फलंदाजांना टिकून सामना खेचून आणावा लागेल, कारण 12-36 असं समीकरण. पहिला बॉल चांगल्या पद्धतीने हाताळला, अफरातून डिलिव्हरी. असं वाटलं फलंदाजाला की हा वाईड असेल, त्यांनी सोडून दिला, मात्र अगदी त्याच्या अगोदरून हा बॉल टप्पा पडून विकेट कीपरच्या हातात निघून गेलाय. डॉट बॉल प्रेशर वाढवेल फलंदाजावर. प्रेशर रिलीज करण्यासाठी एखादा मोठा फटका येणं इथे गरजेचं आहे, तर किरण पाटील अनुभवाचा वापर करतील. हो, इथे लाईन काय सांगते. बॉल चालाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. वाईड बॉल आणि वाईड वर मिळतील या तब्बल 22च्या 4 धावा आणि एकूण धावा मिळतील त्या 5. नाव नक्कीच फेमस झाले 40+ वाल्यांचं, आणि त्यामध्ये अजून भर देण्यासाठी आज मात्र सुपर 8 मध्ये अनेक मातब्बर 40+ खेळाडू ज्याने यंग असताना क्रिकेट गाजवले आणि आता 40+ क्रिकेटही गाजवत आहेत ते पाहायला मिळतील. या बोनसच्या 5 धावा. खरं तर थर्ड मॅन फाईन लेग 30 यार्डच्या आतमध्ये होते, दोघांकडे संधी नव्हती, प्रचंड वेग होता या बॉलवर. विकेट किपरलाही बॉल स्टॉप करता आला नाही, त्यामुळे या +4 नो बॉल आहे. पंचांनी सांगितलंय हो आता मोठी अडचण निर्माण झाली आहे. अगदी क्रीजच्या बाहेर आहे. बरोबर, योग्य निर्णय. निर्णयामध्ये बदलाव केलाय पंचांनी. यस पंच, कशाचा नो बॉल आहे हा, जरा आपण क्लिअर करा. चला, थर्ड अंपायरचा निर्णय काय आहे? बिमर आहे. थर्ड अंपायरचा निर्णय बिमर आहे. निलेश आपला किरण संगनायक. थर्ड अंपायरचा निर्णय इकडे बिमरचा चेंडू आहे. यस, बॅट्समन रिव्ह्यू घेतला होता, पण थर्ड अंपायरने सांगितलंय की नो बॉल आहे. चला किरण, आपण लगेच मॅच चालू करा. पंचांचा निर्णय असेल त्याच्यावरती आपण अंमलबजावणी करा. सुपर 8चा सामना आहे. हा, एक रिव्ह्यू कंपल्सरी किरण. एक रिव्ह्यू बॅटमॅन घेऊ शकतो. हा, आणि तत्काल तो रिव्ह्यू घेतलाय तो बॅटमॅननी, आणि त्याच्यावरती पंचांचा निर्णय बिमर आहे ना. थर्ड अंपायरनी बिमर दिलाय. मॅच आपण चालू करूया. या ठिकाणी पाहिले तर जावेद फरीद सर जवळ 35 म्हणजे 35 वर्ष पंचांची कामगिरी या ठिकाणी सातत्याने करतात. आज 25 वर्षी त्यांना समालोचन पंचची भूमिकामध्ये पूर्ण झालेली आहेत. आणि सँडी फाल्कर एक जबरदस्त पंच आहे. स्कोर सांगा. 11 बॉल 31 ची गरज आहे आणि फ्री हिटचा बॉल असणार आहे. 36 हव्या होत्या, ज्यामध्ये नो बॉल आणि त्यावर आलेला तो एक चौकार 22च्या स्वरूपात. थोडंसं गरमागरमीचं वातावरण आहे, कारण इथे पराभव कोणालाच नकोय, कारण आता दुसरी संधी नाहीये. अगोदरच्या दिवसामध्ये तुम्हाला दुसरी संधी मिळत होती जरी पराभव झाला होता. आता नॉकआउटमध्ये ही स्पर्धा आहे. फ्री हिटचा बॉल आणि वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. म्हणजे 11 बॉल 30 ची गरज. फ्री हिट स्टील कंटिन्यूस. फ्री हिट सुरूच राहील या बॉलवर. सुभाष गोंधळी सध्या स्ट्रायकिंग एंडवर पाहायला मिळत आहेत. 11 बॉल 30. या 6 धावा मला वाटतं मोफत आलेल्या आहेत. अगोदरच्या 5 ही एक वाईटची. फ्री हिटचा बॉल चांगला हाताळलाय किरण पाटील यांनी. गती दिली नाही. स्लोवर ऑन बॉल ड्राईव्ह केलंय. लॉंग ऑफला फिल्डर तैनात. सिंगलच मिळणार, जास्त काही नाही. सिंगलने इक्वेशन मध्ये बदलाव होईल. धावसंख्या मात्र पुढे सरकेल 30च्या घरामध्ये. 10 चेंडू आणि आता 29 धावांची गरज. 10 बॉल्स 29 रन्स रिक्वायर्ड. समीरा अँड निधी बलवली पेन आणि जरीमरी नागा उरण, सतीश पाटील, जयेंद्र कडू, दोन्ही कॅप्टन्सला विनंती आपला स्क्वॉड रेडी ठेवा. जसा सामना संपेल आपल्याला निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे. सामना चुरशीचा होता. रायगड 40+ प्रीमियर लीगचा हा थरार तुम्ही अनुभवताय.
सुपर 8 जिंकणारा संघ सुपर 4 मध्ये दाखल होईल, पराभव होणारा संघ या स्पर्धेतनं बाहेर होईल. त्यामुळे आता अटीतटीची लढाई, हा कश्मकशने भरलेला महामुकाबला तुम्ही अनुभवताय. 10 बॉल आणि 29 रनची गरज. जितेश पाटील ऑन स्ट्राइक और रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, थर्डमॅनला क्लिअर करतोय बॉल. लाजवाब टायमिंग, बॉल चौकारासाठी जातोय. 4 धावा. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहिला 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. खरं तर हा बॉल फुलटॉस आला होता, त्यामुळे जास्त फायदा झाला. किरण पाटील यांच्या गतीचा वापर केला जितेश पाटील यांनी आणि चौकारासाठी बॉलला पाठवले. कारण पॉइंट असेल, थर्डमॅन असेल, दोन्ही खेळाडू आतमध्ये होते, त्याचा फायदा त्यांना झाला आणि प्रचंड वेगाने बॉल निघून गेला. इक्वेशन मध्ये बदलाव होते. 9 बॉल 25 ची गरज. जितेश पाटील 7 बॉल 12 वर खेळतात. ज्यांनी षटकाराने सुरुवात केली होती, त्यानंतर सिंगल काढल्यामध्ये डॉट बॉल आले, थोडंसं प्रेशर निर्माण झालं होतं. धन्यवाद. निश्चितच आमचे धोनी, आमचे या ठिकाणी खऱ्या अर्थाने चिचपाड्याचे धोनी त्या ठिकाणी बसले. धोनी साहेब या आपण मंचावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. राम घरत देखील तिथे मॅचचा एन्जॉय घेतात, कारण त्यांना माहिती आहे मॅच कुशल मुवमेंटला आहे. नियती स्पोर्ट्स शिवशंभ कोहली चिचपाडा मॅच आहे. आता चेंडू मस्त हवेमध्ये मारलाय आणि या पॉइंट सिरीजन मध्ये मस्त कॅच पकडलाय आणि फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. आणखी एक खतरा अचल 11 इंडियन आर्मी घोट या टीमला. इनसाइड आउट खेळायचं होतं. जितेश पाटील यांना प्रॉपर टायमिंग जुळलं नाही. सरळ आपण पाहिलं तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षकाने झेल चांगला टिपलाय आणि आता इक्वेशन मध्ये बदलाव होतोय. 8 बॉल आणि 25 ची गरज आहे. आता 34 धावा धावफलकावर आहे. 34 ला 3 59 करायच्यात. 8 बॉल 25 हे 2 चेंडू खूप महत्वाचे आहेत. त्यासाठी आपण पाहतोय शिवा गोंधळी सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल झाले. त्या 2 बॉलवर मोठे फटके येणं गरजेचं आहे. तर आणि तरच शेवटच्या बॉल ओव्हरमध्ये थोडंसं समीकरण सोपेल. अन्यथा शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये जास्त दडपण, जास्त प्रेशर आहे बॅट्समनवर निर्माण होईल. चला बॅट्समनला एक विनंती आहे, आपली जी जर्सीची ट्रॅक पॅन्ट आहे थोडी खाली करायची. आयोजकांच्या वतीने सूचना येते आपल्यासाठी. 8 बॉल 25 ची गरज. किरण पाटील पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस विकेट केलाय इनफिल्डच्या वरनं, डीप बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर करतोय. 1 बाउन्स, चौकार. अप्रतिम स्विचिटचा फटका तुम्ही अनुभवला तो म्हणजे शिवा गोंधळे यांनी. अगदी मॅग्निफिसंट स्ट्रोक. पहिला बॉल फेस करत होते किरण पाटील यांचा. 4 धावा मिळतात. 7 बॉल आता 21 ची गरज आहे. पूर्णपणे जबाबदारी त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे या विजयाचे, असं जणू चित्र दिसतंय. सुभाष गोंधळे 7 बॉल 4 वर खेळतात. शेवटपर्यंत या 2 फलंदाजांना टिकून खेळावं लागेल. आता 59चं लक्ष. 7 बॉल 21. हा एक चेंडू महत्वपूर्ण राहील. चौकाराने भरपूर ऊर्जा दिली आहे डगआउटला. ती अचल 11 इंडियन आर्मी घोटच्या एक प्रोत्साहन, एक टाळ्यांचा गजर त्यांच्याकडनं आपण अनुभवला. दुसऱ्या बाजूला शिवशंभू नियती स्पोर्ट्स कोहली चिंचपाडा किरण पाटील यांना हा चेंडू डॉट फेकावा लागेल, अन्यथा विकेट काढावी लागेल. शेवटच्या ओव्हरमध्ये बॉलरला थोडंसं मार्जिन द्यावं लागेल. त्याला थोडंसं प्रेशर पासून लांब ठेवावं लागेल त्यांना. त्यावेळेस अगोदरच शफल झाले होते. बॉलला फाईन लेगला खेळून काढलंय. लाजवाब स्ट्रोक आणि काय शॉट सिलेक्शन. तर आपण जर पाहिलं शिवा गोंधळे थोडेसे शफल झाले होते आणि स्टम्प्स आणि त्यांच्यामधला जो एरिया होता तो भरपूर वॅकंट होता. खूप जागा होती आणि त्या जागेतनं बॉल निघाला.
जर जागेवरनं खेळले असते तर कदाचित एवढ्या धावा मिळाल्या नसत्या. बघा ऍक्शन रिप्ले आपण काय सुंदर कॅप्चर केले आपल्या 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. आणि फाईन लेगला फिल्डर देखील 30 यार्डच्या आतमध्ये त्याने जीवाच्या आकंदाने प्रयत्न केला. नक्कीच आपण पाहतोय ना, घर फिरलं की घराचे वाशे देखील फिरतात, तशा पद्धतीने या ठिकाणी झालंय बघा. तिकडे व्हाईट आला, व्हाईट नंतर पंजा एक मिळाला, म्हणजे बिना बोनसच्या 6 धावा आणि त्याच्यानंतर हे 3 चौकार. कारण शिवा गोंदेच्या बॅटमधून 2 आणि जो फलंदाज बाद झाला त्याच्या बॅटमधून 1, म्हणजे या कुठेतरी संजीवनी देणाऱ्या धावा होत्या त्या, म्हणजेच अचल 11 इंडियन आर्मी घोट संघाला. मात्र आता येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी त्या 17 धावसंघाची आवश्यकता आहे. समोर फलंदाज मी खऱ्या अर्थाने जर पाहिला तर एक हाडीडर फलंदाज, त्याच्या बॅटमधून मोठे मोठे फटके सातत्याने आपण पाहिलेत, ते म्हणजेच सुभाष गोंदली आणि नॉन स्ट्राईकवरती आहे शिवाजी गोंधळे. म्हणजे 2 गोंधली बंधू मैदानामध्ये आहेत आणि आता गोंधळ वाजवणार का हा मोठा प्रश्न आहे. हा काय सुरेख फटका, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षक मिड विकेट क्षेत्रामध्ये पाहायला मिळाला. बोला. नक्कीच नक्कीच सत्यवान सर, आता मोठा गोंधळ घालावा लागणार या दोन्ही गोंधळी बंधूंना. कारण ज्या पद्धतीने ऊर्जा त्या 2 चौकारांनी आली, थोडंसं प्रेशर आता शिवशंभू नेती स्पोर्ट्स कोली चिंचपाडाच्या गोलंदाजांवर निर्माण झालं असावं. कारण आता 5 बॉल 16ची गरज आहे आणि सुभाष गोंधळी यांनी परफेक्ट टायमिंग साधलंय, सिंगल काढून स्ट्राईक रोटेशनचं काम केलंय. कारण शिवा गोंधळी ज्याने 2 बॉलमध्ये 2 चौकार खेचलेत, त्यांच्याकडे ती हार्ड हिटिंग एबिलिटी आहे तेही ओळखतात आणि त्यांनी ते काम पूर्ण केले, सिंगल काढले 5 बॉल आणि आता 16ची गरज. निचल जितेकर आपण पाहताय सध्या स्लॉकचं षटक हाताळतायत. कंपल्सरी चेसिंग या आपल्या रायगड 40+ प्रीमियर लीगचा नियम आहे, त्यामुळे 5 बॉल 16 या काढाव्याच लागतील. डीप स्क्वेअर लेग आपण पाहतोय, लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप मिड विकेट. स्लोवर वन बॉल टाकला होता, समोर खेळलाय, मिड ऑफ नाहीये. डीप मधनं क्षेत्ररक्षक किरण पाटील बॉलवर वेगाने येतात. विकेट किपर एंडला थ्रो केला जातोय, सिंगल काढली जाते. चांगल्या मेरिटवर 2 चेंडू हाताळलेत जे जितेकर यांनी आणि सिंगलच फक्त गरज केल्यात. आता 4 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 15 रनची गरज आहे. या बॉलवर मोठा हिट येणं गरजेचं आहे अचल 11 इंडियन आर्मी घोटसाठी. एक आगलं वेगळं पारितोषिक या ठिकाणी आलंय. जर आमचे लवशेठ भोईर यांनी जर झेल पकडले तर रामशेठ घरत यांच्याकडनं तब्बल 4 बियर, म्हणजे 40+ क्रिकेट आहे. वेगळी मजा आहे सत्यवान सर, अगदी 40+ क्रिकेटला वेगळं वलय, एक वेगळा दर्जा. 4 बॉल 15 सध्या गरजेचे आहेत या मॅच मध्ये. हो, इथे थोडासा दबाव आहे का? आहे का? पंच वळतायत, व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप, लाईन खराब आहे. अतिरिक्त धाव या क्षणीला परवडणारी नाहीये, ती म्हणजे निश्चल जितेकर यांना आणि त्याचबरोबर शिवशंभू नेती स्पोर्ट्स कोली चिंचपाडाला. कारण इक्वेशन मध्ये बदलाव होतोय. 4 बॉल 14ची गरज आहे. 4 बॉल्स 14 रन्स रिक्वायर्ड. येस, तिसऱ्या पंचांची मागणी बॅट्समनने केली आहे. बॅट्समन रिव्ह्यू फॉर द बॉलर्स ऍक्शन. येस, तिसरे पंच आहेत ते टेक्निकल टीमची मदत घेतील आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत येईल. मॅचला सुरुवात. यावेळेस स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, समोर फटका खेचलाय. ओ लाजवाब हिट, घणाघाती प्रहार, बहुत चाललाय सीमा पार, षटकार. सुमधुर संगीतबद्ध आपण गीत ऐकताय. आमच्या रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीपजी पाटील सर यांच्यावर हे संगीतबद्ध केलेलं एक सुंदर गीत. 3 बॉल आणि 8ची गरज, चित्तधरक सामना, रोमहर्षक सामना आणि हृदयाची धडधड वाढवणारा हा सामना आहे. कारण सुभाष गोंधळींचा तो षटकार आणि सामन्यामध्ये मोठा उलटफेर इथे होताना पाहायला मिळतोय आपल्याला. निश्चल जितेकर 3 बॉल 8, काय प्रत्युत्तर देतील? हल्ला चढवलाय सुभाष गोंधळींनी. यावेळेस चांगला बॉल, अप्रतिम चेंडू इथे हाताळलाय. वाडी शॉर्कर लाईन परफेक्ट
इथे हाताळत असताना निश्चल जितेकर शरीरापासून दूरवर, रडारपासून दूरवर, यॉर्कर लाईन आणि इथे कंट्रोल पाहायला मिळालंय. नियंत्रित बद्ध गोलंदाजी, लाजवाब लाजवाब, कौतुकास्पद आहे. अंडर प्रेशर होते आणि अंडर प्रेशर असताना, दबावामध्ये असताना हा चेंडू योग्यरित्या हाताळलाय. 2 बॉल 8. आता या बॉलवर एक मोठा फटका येणं गरजेचं आहे, अन्यथा 2 धावा तरी येणं गरजेचं आहे, जेणेकरून शेवटच्या बॉल पर्यंत सामना जाईल. इथे जर डॉट आला, इथे जर विकेट आली, इथे जर सिंगल आली तर सामन्यामध्ये शिवशंभू नेती स्पोर्ट्स कोहली चिंचपाडाची पकड मजबूत होईल. दुसऱ्या बाजूला आचल इंडियन आर्मी घोट पराभव स्वीकारायला अजिबात तयार नाहीये. सुभाष गोंधळी चांगला संघर्ष केलाय, सोबत आहे शिवा गोंधळींची. 2 बॉल 8 ची गरज. निश्चल जितेकर निघालेत सुभाष यांच्यासाठी. यावेळेस मात्र चाबूक फटका, गॅप बंद बॉल ढकलण्याचा प्रयत्न, गॅप क्लिअर केला जातोय. काऊ कॉर्नरला येतोय हा चौकार. आता शेवटच्या बॉलवर 4 ची गरज. यस, शेवटचा 1 बॉल 4 रनची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. 13 बॉल 3 षटक्यामध्ये 39 ची गरज होती एका मोमेंटला. 13 ची सरासरी होती. ते 3 धावांचं षटक संदीप गावड यांचं 12:36 वर सामना आला. मात्र किरण पाटील यांच्या ओव्हरमध्ये आल्या तब्बल 19 धावा आणि तिथे सामना थोडासा झुकला आचल 11 इंडियन आर्मी घोटच्या दिशेने. कंट्रोल त्यांचा सामन्यावर आला. मात्र आता 1 बॉल 4 ची गरज. चला, सामन्याचा रिदम तोडायचा नाहीये, विनंती असणार आहे, अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका. 1 बॉल 4 ची गरज. सामना अगदी चित्तथरारक पद्धतीने आलाय. यस, तिसऱ्या पंचांचं लक्ष आहे. तिसरे पंच टेक्निकल टीमच्या मदतीने लक्ष ठेवून आहेत या सामन्यावर. 1 बॉल 4 ची गरज. चला, सामना लगेच सुरुवात करा प्लीज. पासल्या पासपूस पासपूस फुसफुस करतील. क्या बात आहे, क्या बात आहे. 1 बॉल 4. आत्मविश्वासावर आता पाय ठेवून उभं राहावं लागेल. संकटांवर मात करावी लागेल. एका बाजूला गोलंदाजाच्या हातात वरच्या सर्व काही आहे, दुसऱ्या बाजूला बॅट्समनच्या हातात आहे. यावेळेस लोअर फुलटॉस बॉल उडवलाय, लॉक केलाय. बॉलच्या खाली फिल्डर. 1 रन कंप्लीट. कॅच ड्रॉप नक्कीच झालाय. दुसरीचा प्रयत्न होतोय. थ्रो हातामध्ये आहे आणि 2 धावा इथे होत आहेत पूर्ण आणि सामना इथे जिंकलाय आणि सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालाय तो शिवशंभू नियती स्पोर्ट्स कोहली चिंचपाडा. चला, या ठिकाणी नियती स्पोर्ट्स कोहली चिंचपाडा, नियती स्पोर्ट्स शिवशंभू कोहली चिंचपाडा पहिली टीम आपल्याला मिळाली आहे, ती सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालेली आहे. किरण पाटील, काय जबरदस्त खेळ. चला, आपण या ठिकाणी एक स्वागत घेतोय खऱ्या अर्थानं भजन सम्राट आणि आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी